एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुमच्या स्क्रीनवरती जे आता दिसत आहेत ते आहेत डॉक्टर राजीवा करंदीकर, जे चेन्नईचं जे मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट आहे त्याचे डायरेक्टर आहेत. सर, तुमचं एबीपी माझामध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. सर, धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. आणि आम्ही हा प्रयत्न करतो की जगभरातली किंवा आपल्या देशाच्या विविध इन्स्टिट्यूशन मध्ये असलेली जी मराठी व्यक्तिमत्व, तुम्ही जसे मूळचे इंदोरचे, बरोबर, करेक्ट. सो काल एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी डॉक्टर शेखर मांडे यांच्याशी आपण साधलेला संवाद ऐकला. नवीन दशक सुरू होत असताना आधीच्या दशकातली सर्वात मोठी जी घडामोड होती अर्थातच कोविड, त्याचं त्यांनी म्हणजे डॉक्टर करंदीकरांचा रेफरन्स जो तिथे आला होता तो पहिल्या मुलाखतीमध्ये आला होता. आणि मांडे सरांनी सजेस्ट करायच्या आधीही मला असं वाटलं होतं की डॉक्टर राजीवा करंदीकर यांच्याकडे जायला पाहिजे. कारण प्रेक्षकांना तुम्हाला माहिती आहे की आपण ज्या 3 वैज्ञानिकांचा, सायंटिस्टचा विजवी उल्लेख केला त्याच्यामध्ये डॉक्टर करंदीकर आहेतच. की असा एक पेपर की ज्याच्यामध्ये 106 देशाचं विश्लेषण केलं गेलं 25 ते 26 पॅरामीटर्स वरती. आणि मुख्यत्वे आपल्याला काय दिसलं तर जे देश श्रीमंत आहेत, ज्या देशाचा जीडीपी अधिक आहे किंवा ज्या देशातल्या हेल्थ फॅसिलिटीज वरती आपण बोललो आणि मग त्या देशातल्या श्रीमंतीबद्दल अर्थातच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असे सगळे देश हे अधिक वल्नरेबल ठरले कोविडला. तिथे अधिक मृत्यू झाले. म्हणजे आकडेवारीच बघितली आपण तर 10 लाख लोकसंख्येमागं भारतामध्ये 107, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये 88-80 अशा रेंजमध्ये. पण जो जगातला सर्वात श्रीमंत देश आहे तिथे 10 लाखामागे 1900 लोक मेली. बाकीचे मग अमेरिका, युके, अशी इटाली अशी जी देश आहेत त्यांच्या आकडेवारी करेक्ट 1100 समथिंग. सो डॉक्टर राजीवा करंदीकर हे जसं डॉक्टर शेखर मांडेंनी काल सांगितलं आपल्याला की त्यांनी ते मॅथमॅटिक्स मध्ये हे सगळं गणित बसवलं. सो मी मुद्दा म्हणून आज डॉक्टर करंदीकर यांच्याकडे जातोय. पण सर, एक माझं डिस्क्लेमर आहे. डिस्क्लेमर हे आहे की अगदी सुरुवातीपासून जगभरामध्ये जी वेगवेगळी मॉड्यूल्स आली आणि त्याच्यातनं जे प्रिडिक्शन केलं गेलं, इन्क्लुडिंग चेन्नईच्या मॅथमॅटिक्सचे एक जे अगदी सुरुवातीला ज्यांनी प्रिडिक्शन केलं जे आता न्यूयॉर्कमध्ये असतात, आणि ते प्रिडिक्शन साधारणपणे भारतामध्ये सुद्धा 60 कोटी दुसऱ्या इन्स्टिट्यूटचे होते काय? काय हरकत नाही. लेट मी करेक्ट आवर. येस, ओके, फाईन. सो ते जे मॅथमॅटिकल मॉड्यूल जगभरात मांडलं गेलं आणि खास करून भारताच्या बाबतीत असं म्हटलं गेलं की 60 कोटी किमान भारतीयांना कोविडची बाधा होईल. आणि मग तिथून बऱ्याच वेळेला असं म्हटलं गेलं की कर्स ऑफ द एक्सपर्ट. राईट मी तो तर मी ते निगेटिव्ह टोन मध्ये घेत नाहीये. शेवटी असं हे जे मॉड्युलिंग होतं ते मॉड्युलिंग कशाच्या आधारावरती असतं आणि मग त्याची जी आपण असं म्हणूया की वास्तवात येण्याचं ते प्रमाण आहे ते कसं आहे? असं आहे की 2 भाग आहे याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स मध्ये. एक आहे तो जो भाग होता एप्रिल मे मध्ये लोक जे करत होते, मी त्याच्याहून लांब राहिलो की ते फ्युचरचं प्रेडिक्शन. ओके, आता त्याच्यात सुरुवातीला युरोपमध्ये चायनामधला जो डेटा घेऊन तो भारतात त्याला एक्स्ट्रापोलेट करून, आता याच्यात मुख्य म्हणजे माझा तेव्हापासून याच्याबद्दल क्वेश्चन मार्क होता की लोकांचं बिहेवियर वेगळं असेल आपल्या इथे. आणि आता जे कळतंय की आपल्या इथे लोकांचं जे इम्युनिटी म्हणू शकतो, रोग प्रतिरोधक शक्ती, ती वेगळी आहे आपल्या इथे. त्यामुळे त्या मॉडेलचं आपल्या इथे लावून त्याला 60 करोड हे करण्यात मी त्याच्या मागे आय डिड नॉट पे अटेन्शन टू दॅट. मी म्हणजे दुसऱ्या चॅनल्स वरती येऊन वॉज इट अटेम्प्ट टू गेट हेडलाईन असं नाही. म्हणजे ती संख्याशास्त्र जे आहे ते म्हणजे की असंशय त्याच्या मागचं जे हे की आतापर्यंत जे तुमच्याकडे डेटा आहे तसाच जर का पुढे झाला तर काय होईल. पण जर का सगळंच बदललं म्हणजे तुम्ही टेस्ट मॅचच्या डेटावरनं तुम्ही वन डे मॅच किंवा T20 ला प्रेडिक्ट करायला गेला तर काय होईल? रूल्स ऑफ गेम हॅव चेंज. इट इज क्रिकेट बट रूल्स हॅव चेंज. सो तसा प्रकार आहे. बरं, तर म्हणून युरोपमध्ये लोकांचं बिहेवियर, इंडियामधली रोग प्रतिरोधक शक्ती हे तेव्हा माहित नव्हतं. पण सर्कमस्टन्सेस आर डिफरंट. जसं तर स्टॉक मार्केट, न्यूयॉर्कचं स्टॉक मार्केटचा डेटा घेऊन मुंबईत काय होणार आपण तशीच पडणार काय. सो तर
त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट पॉलिसीज काय होतात, कशा ते इम्प्लिमेंट होतात, हे सगळे इतके कॉम्प्लेक्स पॅरामीटर्स होते की 60 कोटी अशी भीती होती. पण मी त्याला स्टॅटिस्टिकल प्रेडिक्शन खूप मानायचो तेव्हाही. मी तेव्हाही म्हटलंय हे एका दुसऱ्या चॅनलवरती मी म्हटलं होतं की 60हून जास्ती असू शकतं, कमी असू शकतात, तर आपल्याकडे इनफ डेटाच नाहीये टू से की काय होईल. आत्ताचा जो पेपर आहे आमचा, मला तुमचे खास आभार मानायचे. राईट, मला खास तुमचे आभार मानायचे की मी असं मानतो की कोविडनी समाजाला काय केलं असेल तर ते अधिक विज्ञानवादी केलं आणि लोक तुमच्याकडे, भारतीय वैज्ञानिकाकडे अधिक गांभीर्यानं आणि रिस्पेक्टने बघायला लागले. सो एका मूलभूत प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून मी असं म्हटलं की तुमच्याशी संवाद साधण्यामध्ये भारतीय आणि मराठी माणसाच्या दृष्टीनं फार महत्वाची गोष्ट आहे. एक जो महत्वाचा प्रश्न होता त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलंय. ते असा होता की भारत किंवा सब कॉन्टिनेंट मधल्या देशामध्ये कोविडचा प्रसार का नाही झाला आणि ते मॅथमॅटिकली तुमचं जे प्रिडिक्शन तुम्ही जो आता पेपर म्हणलाय तो कसा, याला डेटाबेस काय होता? हा, तर आता याची सुरुवात ऍक्च्युली झाली, डॉक्टर मांडे जे माझे मित्र आहेत, खूप वर्षापासून आम्ही ओळखतो एकमेकांना, बरोबर भेटतो. आधी कोविड बद्दलही आम्ही एका अनिकेच्यावरही काम केलं होतं. पण यावेळेला त्यांचा मला फोन आला की म्हणे की अरे राजीव, ते आम्ही दोघं मराठीतच बोलतो अर्थात फोनवरती, पण ते म्हणाले अरे राजीव, ते असं सगळीकडे लोक लिहितात की जीडीपी हाय असल्याने कोविडचा डेथ रेट जास्ती आहे, त्याचं स्टॅटिस्टिकल कोरिलेशन म्हणतात आमच्या टेक्निकल भाषेमध्ये. करेक्ट. ते आहे, तर याचा काय अर्थ कसा काढायचा? मी त्यांना हे म्हटलंय, त्यांना मी एक सिंपल उदाहरण दिलं होतं आणि हे म्हणजे 1990च्या दशकामध्ये बरं, टाइम्स ऑफ इंडियामध्ये 3-4 वेळेला अशी हेडलाईन होती बरं, फाइंडिंग कोरिलेशन बिटवीन सचिन तेंडुलकर रन्स आणि सेन्सेक्स. आय कुड रिमेंबर. तर तिकडे सचिनचे रन वाढत होते आणि तिकडे सेन्सेक्सही वर जात होता. त्यांनी म्हटलं नाही की याच्यामुळे होतंय, पण इम्प्लिकेशन वॉज दॅट. नाव याला आम्ही म्हणतो नॉनसेन्स कोरिलेशन किंवा स्पुरियस कोरिलेशन. काय की भारतामध्ये म्हणजे आर्थिक सुधारीकरण झाल्यानंतर सेन्सेक्स वरच जाणार होता आणि सचिन एकदा आल्यानंतर वरच जाणार होता आणि जोरातच जाणार होता. तर हे दोन्हीच मी डेटा घेतला की तुम्हाला दिसतं. तर याचा एक्सप्लेनेटरी फॅक्टर वॉज अ टाइम फॅक्टर. तर इथे जीडीपी आणि मृत्यू दर प्रति मिलियन म्हणा, 10 लाख म्हणा, जे काय ते त्याच्यातलं जे ऑब्झर्व कोरिलेशन होतं, एक वर जातं, जसं जसं हे वाढतंय तसं तेही वाढतंय वेस्टर्न देशामध्ये. तर त्याला कारणं दुसरी आहेत. ती कारणं काय असू शकतात, काय कोणत्या, म्हणजे जस्ट ऑब्झर्विंग कोरिलेशन डझंट मीन कॉझेशन. हे मी माझ्या सगळीकडे लेक्चर्समध्येही मी म्हणत असतो, मुलांनाही म्हणत असतो. तर तसं की तर आम्ही म्हटलं की ठीक आहे, आपण डेटा घेऊया कोणकोणता मिळतो. तो त्याच्यात न्यूट्रिशनचं झालं, हायजीनचा झाला, दुसऱ्या रोगराईच्या प्रसाराबद्दल झाला, हे सगळ्या फॅक्टर्सचा डेटा घेतला आणि त्यानंतर आमच्या लक्षात आलं की वेस्टर्न जे समृद्ध देश आहे तिथे वयस्क लोकांचं प्रमाण जास्ती आहे आणि आतापर्यंत आता आपल्याला हे कळलंय की वयस्क लोकांना आर मोर ॲट रिस्क त्यांचा ऍज फार एज डेथ इज कन्सर्न्ड. तर दॅट इज वन एक्सप्लेनेटरी फॅक्टर. दुसरं एक्सप्लेनेटरी फॅक्टर आहे की शहरीकरण. किती लोक रुरल एरियात राहतात, किती प्रतिशत लोक शहरांमध्ये राहतात, अर्बन है ना. तर अर्बन तिथे नॅचरली जास्ती जवळ राहतात, त्यांनी जास्ती कॉन्टॅक्ट येईल. तर या फॅक्टर्स आहेत. पण ते म्हटलं तर मग धारावी इज अ काउंटर एक्झाम्पल. धारावीमध्ये तर म्हणजे इतक्या कमी एवढे पॉप्युलेशन आहे, त्या लोकांना आधी भीती वाटत होती की धारावीत एकदा गेल्यानंतर म्हणजे हाहाकार उडणार आहे, सगळ्यांची ही भीती होती बरं. आणि महाराष्ट्र सरकारने पण त्याच्यावरती खूप लक्ष दिलं आणि भारत सरकारने पण खूप लक्ष दिलं त्याच्याबद्दल, कारण त्याच्यात सगळ्यांना वरी होती काय करता येईल की नाही नंतरची गोष्ट. पण सगळ्यात आधी अलर्ट आला तर आपण काही करू शकतो म्हणून. पण फॉर्च्युनेटली तसं काही झालं नाही. केअर घेतली आपण जरूर, त्यांनी कधी झालं असेल, पण हाहाकार नाही उडला. त्याच्या मागे मग आता कारण हे लक्षात येतंय की रोग प्रतिरोध, म्हणजे आपण एक उदाहरण घेऊया. कोणाच्याही घरी अमेरिकेतनं पाहुणे आले किंवा मी अमेरिकेत वर्षभर राहून परत आलो, तर इथे राहणारे लोक जे पाणी पितात किंवा जे बाहेर जाऊन समोसा, आलू टिक्की, आम्ही दिल्लीला राहायचो तेव्हा, तर खाऊ शकतो स्ट्रीट फूड, ते अमेरिकेहून येऊन खाता येत नाही. का नाही येत? कारण इथे जर आपली रोग प्रतिरोधक. तुमचा इंदोरचा बाजार तर फार प्रसिद्ध आहे. इंदोरचा बाजार तर तुमचा फार प्रसिद्ध आहे. बरोबर.
हो तर हो अमेरिकेतनं आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सराफ्यात खायला गेलात तर हमखास त्रास होईल. आम्ही म्हणाले नाही नाही आम्हाला आम्ही रोज खातो इथे काही होत नाही. पण आपल्याला काही होत नाही कारण आपली ती इम्युनिटी रोग प्रतिरोधक शक्ती बिल्ड झालेली असते इथे राहून. बाहेर न येतात आपलीच मुलं तिथे राहून परत आली तर त्यांना केअर घ्यावी लागते. त्याचं कारण तर आता हे जे आपण पाहतोय याचाच सुधारून म्हणजे याचाच जास्ती बिगर इफेक्ट असं समजायचं की कारण आपल्या इथे हायजीन असं याचा अर्थ असं नाही की हायजीन चांगलं नसणं चांगली गोष्ट आहे असं नाही अर्थ. पण आता त्या बाबतीत आपल्याला त्याचा फायदा होतोय हे की त्यामुळे आपल्याला लहानपणापासून अशी इम्युनिटी डेव्हलप झालेली आहे आणि आपल्या बॉडीला ही फाईट करायची शक्ती आली आहे. अर्थात व्हॅक्सिन म्हणजे काय म्हणजे होमिओपॅथीचं जे प्रिन्सिपल आहे तेच व्हॅक्सिनचं प्रिन्सिपल आहे की जो रोग आहे त्याला एक माइल्ड डोस बॉडीला द्यायचा की युअर बॉडी गेट्स इफेक्टिव्ह इन फायटिंग दॅट डिसीज. काय हा व्हॅक्सिनच्या मागचं हेच कॉन्सेप्ट आहे तोच होमिओपॅथी मधला. हेच ते कारण आहे का की दिल्लीचा काही अपवाद वगळता भारतामध्ये दुसरी ही लाट आलीच नाही. आणि खास करून दिवाळीच्या आधी जे सांगितलं जात होतं, आता मी बरेच बाजार आम्ही कव्हर केले, नाशिकचा कव्हर केला, तुमच्या पुण्याचा केला, मुंबईतला केला, म्हणजे ज्याला आपण व्हॉट्सअप जोक म्हणतो की कोरोना लोकांनी चेंगरून मारून टाकला. अशी स्थिती असून सुद्धा तुम्ही जे म्हणताय ते तेच कारण होतं की ज्या कारणामुळे आपण व्हल्नरेबल झालो नाही, संख्या कमी राहिली आणि भविष्यात पण जी लाट प्रिडिक्ट केलेली होती तर तशी येणार नाहीये. मला तरी असंच वाटतं की हेच एक कारण एक्सप्लेन करू शकतं. नाहीतर म्हणजे त्यावेळेला आपण कव्हर करत होतो, आम्ही कव्हर न करता आम्ही आपलं कव्हरेज पाहत होतो आणि ते पाहून म्हणत होते काय लोक करतायत ह्याच्यात काय माहिती काय होणार आहे काय. तर म्हणजे की लोक एक म्हणतात इंडियात अंडर रिपोर्टिंग आहे. अंडर रिपोर्टिंग असेल पण ते कोणतं टोटल नंबर ऑफ केसेस. मृत्यू दराचं अंडर रिपोर्टिंग जरी असलं तरी 10%, 20%, 30%, याच्याहून जास्त शक्य नाही. जेव्हा की भारतात आणि वेस्टर्न वर्ल्ड मध्ये तर 10 पटीने गॅप आहे नाही का. हो अगदी. त्यामुळे मेन एक्सप्लेनेशन रोग प्रतिरोधक शक्ती, इम्युनिटी डेव्हलप जी आपल्या इथे होते. आणि ते प्रत्येकाला अनुभव असतो की अमेरिकेत आलेल्या पाहुण्याला तुम्ही वेगळं पाणी, तुम्हाला मिनरल वॉटर आणून द्यायचंय, आपल्या घरी आपण पितो ते पाणी द्यायचं नाही. तो जो प्रकार आहे तोच इथे लागू होतोय आणि त्याच्यामुळे आपण याच्यातनं वाचतोय. करेक्ट. सर, आपले जे प्रेक्षक आहेत ज्यांना अधिक क्युरिओसिटी असेल तुमच्या ह्या स्टडी रिपोर्ट बद्दल, त्यांना थोडंसं विस्तृतपणे सांगाल का की तुम्ही हे केव्हा सुरुवात केली, डेटा कलेक्शन कसं होतं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मॅथमॅटिकल मॉड्यूलमध्ये हे जे 25-30 पॅरामीटर्स होते ते तुम्ही कसे बसवले. हा, तर याच्यामध्ये म्हणजे आम्ही सुरुवात तर समजा मला तरी असं वाटतं की जुलै ऑगस्ट मध्येच केली. बरं, जुलै ऑगस्ट मध्ये केली. आमच्या बरोबर जी तिसरी ऑथर आहे ती शेखर मांडेंची स्टुडंट आहे, PhD स्टुडंट आहे. तिने खूप प्रयत्न करून युनेस्को साईट्सवरनं, युनिसेफ साईटवरनं, युएनच्या दुसऱ्या साईट्सवरनं वेगळ्या वेगळ्या पॅरामीटर्सचा डेटा गोळा केला, त्याला एका युनिफॉर्म याच्यात काढलं. आणि कोविडचा डेटा तर वर्ल्ड मीटर नावाची साईट आहे, तिथनं तुम्हाला केसेस आणि हे ते सगळं मिळतं. ते कॉन्स्टंटली अपडेट करत राहायचं. आणि मग ते मॅथमॅटिकल मॉडेल ज्याला म्हणतो आम्ही ते म्हणजे किंवा स्टॅटिस्टिकल संख्याशास्त्राचं मॉडेल ते म्हणजे त्याला म्हणतात आम्ही रिग्रेशन, मल्टिपल रिग्रेशन म्हणतो काय. आणि त्याच्यात कोणते फॅक्टर्सनी काय एक्सप्लेनेटिव्ह पॉवर येते हे पाहता येतं. त्याच्या मागे म्हणजे संख्याशास्त्रातलं एक टेक्निक जे सगळ्यात जास्त यूज होतं ते म्हणजे रिग्रेशन. आणि तेच वापरून आम्ही त्याच्यात काय आहे की संख्याशास्त्र सुद्धा कोणी वापरू शकतं. आता सॉफ्टवेअर आहे, तुम्ही डेटा सॉफ्टवेअर मध्ये घाला त्यातनं उत्तर बाहेर येईल. डेटा काढा. कोणचं मॉडेल वापरायचं, कोणतं नाही वापरायचं, केव्हा वापरायचं, कसं वापरायचं, याच्याकरता ज्याला संख्याशास्त्राचं समज आहे त्याची जरुरी आहे, ते जरुरी आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला काही पण उत्पटांग उत्तर येऊ शकतं. तर ते त्याचा विचार करून म्हणून शेखर मांडेंनी मला इन्व्हॉल्व्ह केलं याच्यामध्ये. नाही तर डेटा त्यांच्या स्टुडंटकडे होता, सॉफ्टवेअर त्यांच्या स्टुडंटकडे होतं, त्यांच्याकडे पण आहे काय. म्हणून त्यांनी मला पण इन्व्हॉल्व्ह केलं. मग आम्ही त्याच्यावरती पुष्कळदा सकाळी 8 वाजता आमचे झूम कॉल्स व्हायचे, आम्ही चर्चा करायचो. हे असं असू शकतं का, तसं असू शकतं का. तर असं करून त्याच्यातनं आमचा हा सगळा निष्कर्ष आलेला आहे. त्याला रिग्रेशन, त्याचं एका वाक्यात म्हणजे मल्टिपल रिग्रेशन हा त्याचं टेक्निकचं नाव आहे.
ओके. पण सर असं म्हणता येईल का अगदी वन लाईनर जर आपण म्हटलं तर कोरोनाने बेसिकली गरीब आणि श्रीमंत असा भेद केला. तो चांगला की वाईट, लाईफ एक्सपेक्टन्सी, हेल्थ ह्या पॅरामीटर्स वरती आपण जर बघितलं तर ते थोडं बाजूला ठेवू आपण. पण आता जे चित्र तुमच्या समोर तयार झालं ते हे आहे की कोरोनाने गरीब आणि श्रीमंत असा भेद केला. त्यासोबत जगाचं जे चित्र तयार झालं तुमच्या स्टडी रिपोर्ट मधनं, ह्या दोन्ही प्रश्नाची एकदा विश्लेषण करून मला सांगा. तर पहिली गोष्ट तर की हे जे आमचं जे स्टॅटिस्टिकल अनालिसिस आहे हा, ते म्हणजे इंडिव्हिज्युअल लेव्हलवर लागू नाही होते, ते देशाच्या लेव्हलवर लागू होत आहे पहिली गोष्ट. बरं. आणि विदिन एका देशामध्ये गरीब श्रीमंत याच्यात भेद एवढ्या करता नाही केला की तुम्ही एका कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला की तुमच्याकडे किती पैसा असो खिशामध्ये, तुम्हाला तेवढंच इन्फेक्शन होईल जेवढं गरीबाला होईल, तुमच्याकडे किती पैसा. बरोबर. तर पण एका देशाहून दुसऱ्या देशामध्ये जो फरक आहे तो गरीब श्रीमंताचा नसून दुसऱ्या फॅक्टर्सचा आहे. काय की श्रीमंत देशांमध्ये वयस्क लोकांचं प्रमाण जास्ती असल्यामुळे तिथे मृत्यूदर जास्ती दिसतो, तिथे शहरीकरण जास्ती आहे म्हणून मृत्यूदर जास्ती दिसतो, आणि इम्युनिटी डेव्हलप होऊ शकली नाही. याला शेखर मांडेंनी म्हटलंच असेल की याला हायजीन हायपोथेसिस म्हणतात, आणि हा म्हणजे आता आम्ही शोधून नाही काढलेला आहे. हे चर्चा याच्याबद्दल आधीपासून होत आलेली. यावेळेला हे एक आणि उदाहरण आहे हायजीन हायपोथेसिसला सपोर्ट करणारं. त्याच्याबद्दल म्हणजे आता मी विसरतो आणि कोणत्या रोगांमध्ये याच्याबद्दल चर्चा आधी झालेली आहे, बहुतेक टाईप 2 डायबिटीस मध्ये झालेली आहे. हो, टाईप 2 मध्ये झाले, नॉन कम्युनिकेबल डिसीज मध्ये याबद्दलची बऱ्यापैकी चर्चा झाली आहे. तर ते म्हणजे ते इन्फेक्शन किंवा ते त्याचे जंतू आपल्या शरीरात येऊनही आपण फाईट करू शकतो, तिकडच्या लोकांना फाईट करण्याची शक्ती कमी आहे असं. पण आता ते तुमचा जो स्टडी रिपोर्ट आला, जे 106 देश आहे, त्या 106 देशाचं जे तुमच्यासमोर तयार झालेलं चित्र आहे ते काय आहे, थोडंसं विस्तृत सांगितलं तरी हरकत नाही. तर असं नाही की सगळ्याच श्रीमंत देश ज्यांची जीडीपी जास्ती सगळीकडे असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे सगळ्यात मोठं उदाहरण झालं सिंगापूर. सिंगापूरमध्ये जीडीपी खूप हाय आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ज्याला म्हणतात तो खूप हाय आहे, तिथे मृत्यूदर अगदी कमी आहे सिंगापूर. तर तिथे दोन गोष्टी म्हणजे अशा इंडिव्हिज्युअल अपवाद आहे. हा स्टॅटिस्टिकल आन्सर आहे, हे मॅथमॅटिकल नाहीये. म्हणजे एक तर हा फरक थोडा समजायला पाहिजे. काय की मॅथमॅटिकल मॉडेल जर का असेल की जीडीपी जास्ती आहे तर मृत्यूदर जास्ती, असं मॅथमॅटिकल मॉडेल नाहीये. तिथे मृत्यूदर जास्ती असण्याची शक्यता जास्ती. सो म्हणून त्याला स्टॅटिस्टिकल मॉडेल म्हणतोय मी. पण सिंगापूरचं एक आणि उदाहरण म्हणजे सिंगापूरचं एक आणि एक्सप्लेनेशन आहे की आता जरी तिथे हायजीन खूप छान असेल तरी तिथली अधिकतर स्पेशली वयस्कर जिथली जनसंख्या आहे ते आता बाहेरनं आलेले आहेत, भारतातनं गेलेले आहेत, चायनामधनं गेलेले आहेत, तेव्हा त्यांचे डेव्हलपमेंटमध्ये त्यांना ऑलरेडी इम्युनिटी होती. राईट. सिंगापूरमध्ये सुद्धा 30 वर्षापूर्वी एवढे सगळी स्वच्छता नव्हती. काय स्वच्छता फक्त आजची नाही पण आतापर्यंतची असं. म्हणजे आता जसं इंदोर आता माझं शहर आहे म्हणून गेली 4 की 5 वर्ष ते सगळ्यात स्वच्छ शहर मानलं जातं. हो, तुम्ही इन्सिडेंट कमी देशात क्रमांक एकला येताय सतत. हो, इंदोरला जास्ती नाहीये इन्सिडेंट. तर म्हणतील असं कसं कारण आता जरी बेटर असलं तरी तिथे लोक जी झाली ग्रो ती लहानपणापासून तर त्या सगळ्यांसारखाच झालंय. म्हणून इम्युनिटी तिथे पण आहे. तर याचा आता अर्थ असाच एक आहे की याच्यावरनं लोकांनी शिकून जसं दुसऱ्या रोगराईबद्दल व्हॅक्सिन्स आहे लहानपणापासून देतात जातात आणि आपल्या इथे दिलं जातं बीसीजी आहे, काय काय आणि रुबीला काय काय असतात. मी नाव विसरलो होतं, माझा मुलगा मोठा झाला त्यामुळे विसरलो, आधी मला पण माहिती होतं. तर ती वेस्टर्न वर्ल्डमध्ये दिली जात नाही कारण ते म्हणतात की आमच्या इथे त्याचं एलिमिनेशन झालेलं आहे. बीसीजीचा काही रेफरन्स आला का तुमच्या स्टडीमध्ये? बीसीजीचा आला, आम्ही त्याच्यावरनं प्रयत्न केला, पण असं आहे की बीसीजीचं या पुअर कंट्रीज मध्येच फक्त आहे आणि रिचर कंट्रीज मध्ये नाहीच आहे त्याचं. त्यामुळे झालं त्याच्यामध्ये की त्याचा काही असर आहे की नाही. असर आहे की नाही हे आम्हाला स्टॅटिस्टिकली तेव्हाच कळेल की रिच आणि पुअर दोन्हीकडे हे असेल. तिकडे नसल्यामुळे बीसीजीचं आम्हाला काही पकडता आलं नाही आमच्या स्टॅटिस्टिकल वे मध्ये. याचा अर्थ असा नाही की बीसीजीचा काही असर नाही असं आमचं म्हणणं नाही. ठीक आहे.
तर एक प्रश्न या निमित्ताने लगेच उपस्थित होतो की कोविडच्या आधी आपले 8 क्वार्टर असे होते की जिथे इकॉनॉमी आपली पूर्ण डाऊन होती. गेल्या 20 वर्षातली सगळ्यात वाईट वर्ष कुठली असतील तर ती गेल्या कोविडच्या आधीची ती 8 क्वार्टर्स होती. आता आपण सलग बघितलं तर 12 क्वार्टरमध्ये आता 1-2 दिवसाचा अपवाद सोडून द्या, कारण आता जे टॅक्स कलेक्शन झालेलं आहे ते खूप जास्त आहे, रेकॉर्ड टॅक्स कलेक्शन आहे. सो 12 क्वार्टर्स आपली अशी आहेत की जी कंटिन्युअसली डिक्लाइन मोडवरती आहे. सो असं तुम्हाला वाटतं का, ते भले आता पोस्ट विश्लेषण असेल, धोरणकर्त्यांनी आपला देश ऍज सच याचा विचार न करता तातडीनं लॉकडाऊन केली आणि आता जी आकडेवारी जो डेटा समोर येतोय त्याचा कुठेही कुणीही विचार केला नाही किंवा सब कॉन्टिनेंटचा विचार केला नाही आणि अल्टिमेटली इकॉनॉमी ही अधिक गर्तेत घातली. जर तुमचा हा पेपर त्याला कोरिलेट करून आपण बघितला तर ते मला मान्य आहे की ते पोस्ट विश्लेषण आहे. हा, मुख्य म्हणजे आता असं वाटतं, करेक्ट, पण हे पोस्ट विश्लेषणच आहे. त्यावेळेला सगळ्यांना भीती होती की आपल्या इथे काहीतरी भयंकर होईल काय, त्यामुळे लॉकडाऊन बरोबर नाही असं तर बिलकुल मी मानत नाही. कारण त्यावेळेला जी इन्फॉर्मेशन होती, बरं असं नाही की सायंटिस्टला बाहेर ठेवून फक्त पॉलिटिशियन्सनी हा डिसिजन घेतला होता, सायंटिस्ट पूर्ण वेळ इन्व्हॉल्ड होते. आणि म्हणजे एकीकडे ट्रम्पना नावं ठेवली गेली की त्यांनी केलं नाही आणि मोदींना नावं ठेवली की केलं, म्हणजे काय अर्थ काय याचा काढायचा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इव्हन पोस्ट फॅक्टो असं म्हणता येणार नाही की लॉकडाऊन नसता केला तर काहीच नसतं झालं. आता जे झालंय त्याच्या दुप्पट व्हायची शक्यता होती, नाही नाही असं काय की असं तर नाहीच आहे की इम्युनिटी असल्यामुळे कोणालाच झालं नाही. तर पोस्ट फॅक्टो अनालिसिस मध्ये की लॉकडाऊन एवढा स्ट्रिक्टली नसतं इम्प्लिमेंट केला तर मे बी इट वुड नॉट हॅव बीन बॅड, पण अगदी काही नसतं केलं तर काय झालं असतं हे सांगणं फार कठीण आहे. आणि म्हटलं तरी हे पोस्ट फॅक्टो अनालिसिस आहे, याला म्हणजे इट इज ओनली गुड फॉर कॉफी रूम ऑर टीव्ही डिस्कशन, नॉट रिअली गुड फॉर काय, हे माझं मानणं जरूर आहे. कारण म्हणजे माझे जे मित्र असं म्हणतात त्यांना मी म्हणतो की अरे तुम्ही ट्रम्पलाही शिवाय देता मोदींनाही शिवाय देता, या दोन्हीपैकी एक कन्सिस्टंट म्हणा ना. त्यावेळेला जे इन्फॉर्मेशन होती ते मला रिच पुअर माहित नव्हतं, इम्युनिटीचं काय असर आहे माहित नव्हतं, काहीच माहित नव्हतं एप्रिल महिने मार्च मध्ये काय. त्यामुळे आता तुमचा डेटा बघितल्यानंतर आणि खास करून पिडियाट्रिक ग्रुप जो आहे जो बिलो 16 आहे त्याच्यामध्ये भारतातच काय जगभरामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की त्यांना फारशी कोरोनाची बाधा झालीच नाही. आता या युकेतल्या नवीन म्युटेशन बद्दल थोडंसं वेगळे रिपोर्टिंग आहे, पण ती पण फार अशी समृद्ध किंवा जो डेटा आपल्याकडे कॉन्क्रीट स्वरूपातला. सो आता तुमच्या समोरचा डेटा बघितल्यानंतर फक्त भारताच्या मर्यादेत जर आपण विचार केला तर असा कोणता एज ग्रुप तुम्हाला दिसतो की ज्याला लसीकरणाची गरज आहे? 135 कोटी लोकांना लसीकरणाची गरज आहे का, असं जर विचारलं तर? आता हे फार कठीण आहे. म्हणजे सगळ्यात अर्थातच म्हणजे 60 प्लस किंवा 65 प्लस ला सगळ्यात आधी द्यायला पाहिजे काय, त्यांना गरज आहेच आहे. त्यानंतर मला असं वाटतं की 50 वरचे जे आहेत आणि मग ज्यांना हार्ट कंडिशन म्हणा की त्याला इंग्लिशमध्ये कोमॉर्बिडिटीज म्हणतात, म्हणजे हार्ट, या लोकांना, आणि मग जे लोक हेल्थ वर्कर्स आहेत किंवा जे पब्लिक ड्युटी करतात, पोलीस आहेत, डॉक्टर्स आहेत, या सगळ्यांना जरूर आहे. जनरल पॉप्युलेशनना किती गरज आहे याच्याबद्दल म्हणजे फार कठीण आहे सांगणं. त्याच्याकरता आणि डिटेल स्टडी आम्ही अजूनही करतोय, स्टेट वाईज स्टडी करतो आहे. स्टडी आता सांगणं कठीण आहे त्याचं. म्हणजे असं आहे की याचा डेटा, रिलायबल डेटा मिळणं, कारण थोडाही पार्ट ऑफ डेटा रिलायबल नसला तर तुमचं सगळं अनालिसिस गेलं. म्हणून रिलायबल डेटा ज्याच्यावरती आहे, बरं आम्हीच करतो असं नाही, आयसीएमआरचे लोकही करतात, सीएसआयआरचे लोकही करतात, ते सगळे लोक करतात या विषयावरती की कोणाला सगळ्यात आधी द्यायला पाहिजे काय. आधी तर 65 प्लस 60 प्लस आणि फ्रंटलाईन वर्कर्स म्हटलं, हाच खूप मोठा ग्रुप आहे. यांना देईपर्यंत त्याची उत्तरं यायला पाहिजे की नेक्स्ट कोणाला द्यायला पाहिजे. सर, भविष्यामध्ये सुद्धा मेडिसिन आणि मॅथमॅटिक्स याचं कोरिलेशन सगळ्या पातळीवरती व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? ऑलरेडी काही वर्षापासून आहे आणि अजूनही राहायला पाहिजे, पण आणि वाढलं पाहिजे. अप्पर स्ट्राटामध्ये आहे. करेक्ट. पण म्हणजे मी जेव्हा मॅथमॅटिकल म्हणतो त्याला मी स्टॅटिस्टिकल आउटलुक इन्क्लूड करूनच बोलतो, आणि हे आउटलुक असणं फार जरुरी आहे. कारण म्हणजे खूप सारी जी निदान केली जातात रिपोर्ट्सच्या बेसिसवर, ते आर ऑल स्टॅटिस्टिकल. म्हणजे असं
मेडिकल याच्यामध्ये इज नॉट मॅथमॅटिक्स की हे असेल तर असं होईल असं नसतं, कुठल्याच त्याच्यात असं नसतं, नाहीये. कुठल्या त्याच्यात नाहीये. तर ते कितपत होईल आणि औषध देऊन काय रिस्क आहे आणि औषध न देता काय रिस्क आहे, याच्यामध्ये त्याला कॉम्पिटिंग रिस्क म्हणतात आमच्या भाषेत. की न दिल्याने पण काही नुकसान होऊ शकतं, नाही दिल्याने नुकसान होऊ शकतं. कोणतं जास्ती आहे फॉर अ पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल गिव्हन त्यांचे सगळे बॅकग्राऊंड, हे जजमेंट करता येणं फार जरुरी आहे. आणि म्हणून हे मॅथमॅटिकल अँड ऑर स्टॅटिस्टिकल थोडंसं थिंकिंग म्हणजे त्यांना शिकवलं जातं, पण त्याचं अनेक प्रमाण वाढलं पाहिजे असं मला खूप वाटतं. हे जे 25-30 पॅरामीटर्स आहेत त्यातले तुम्हाला फार इंटरेस्टिंग, ज्या वेळेला फायनली तुमची सगळी रिपोर्टिंग पूर्ण झाली, ग्राफ तयार झाले असतील, तेव्हा तुम्हाला सगळ्यात इंटरेस्टिंग भाग काय वाटला यातला? आणि यातला एक सगळ्यात इंटरेस्टिंग भाग म्हणजे की एक प्रश्न असा असतो आम्हालाही पडला होता की कोविड आणि आमचं सॅनिटेशन पॅरामीटर, हायजीन पॅरामीटर म्हटले, त्याचं एक रिलेशन आहे. पण मलेरिया आणि त्याच हायजीन पॅरामीटर, मलेरिया इज ऑल्सो कम्युनिकेबल डिसीज, आणि मलेरियाचं ते रिलेशन अगदी वेगळं आहे आणि कोविडचं खूप जास्ती आहे, एका प्रकारचं आहे. त्याचं काय याचं उत्तर काय म्हणजे का? तर आता म्हणजे शेखर यांच्याशी गप्पा करून बोलणं करून म्हणजे की मलेरियाचं तर एक असं आहे की इन्फेक्शन झालं, ट्रान्समिशन तुम्हाला तुमच्यात इन्फेक्शन आलं तर तुम्हाला त्याचा त्रास होणं मोरलेस खूप हाय चान्स आहे. वेरॅज कोविड इन्फेक्शन झालं तरी कितपत होईलच याची म्हणजे देर आर डिफरन्सेस. एक तर की किती फास्ट स्प्रेड होतं बरं मध्ये आल्यानंतर, आणि ते झाल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट किती स्ट्रॉंग होतो आणि किती लोकांमध्ये होतो, ही जी डिफरन्सेस आहे की मलेरिया तुम्ही घरात एकाला झाला की सगळ्यांना होईलच असं नाही. राईट. तर वेळेस कोरोना एकाला झाला तर ऑलमोस्ट खूपच जास्ती चान्सेस दुसऱ्यांना व्हायचे. तर हा जो आहे की आणि कोरोनाचा नवीन स्ट्रेन याबाबतच मोर आणि जास्ती घातक आहे. त्यामुळे हे जे डिफरन्सेस आहेत दे हॅव टू बी लुक्ड इनटू. त्याच्याने एक्सप्लेन होतं की मलेरियाचा असर असा आहे आणि कोविडचा असर वेगळा आहे, हायजीन पॅरामीटर्स. आपल्याकडे धारावी सॉरी कंटिन्यू सर, कंटिन्यू प्लीज कंटिन्यू. नाही म्हणजे दुसरं होतं की डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशनचं देशाच्या याच्यावरती कळत नाही, पण जसं आता मी स्टेट बाय स्टेट घेतोय त्याच्यात थोडा फरक कळतोय आम्हाला की दॅट विल एक्सप्लेन की महाराष्ट्रात एवढं जास्ती का आहे आणि बिहारमध्ये त्या मानाने कमी का आहे. काय तुमचं काय मत आहे त्याबद्दल? म्हणजे अर्बनायझेशन इज सर्टनली वन बिग फॅक्टर महाराष्ट्र दिल्ली करता, पण मग कलकत्त्याला नाहीये तेवढं. आता ह्याच्यात जेनेटिक डिफरन्सेस आहे की आणि काही की तिथे कलकत्त्याला इम्युनिटी लेव्हल अनेक जास्ती आहे महाराष्ट्रापेक्षा, हे सांगणं फार कठीण आहे. इंटरेस्टिंग आहे, तुमचा विषयच फार रंजक आहे. गणित एवढं रंजक असू शकतं खूप रंग आहे याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यात आम्ही म्हणतो ना, मी शेखर मांडे आम्ही खूप तास याच्याबद्दल बोललोय की त्यातलं काय लिहायचं काय एन्जॉय पण केला असेल तुम्ही. म्हणजे कोणत्या गोष्टी ठामपणे सांगता येतील आणि कोणत्या याच्यात असं आहे की असं असू शकतं तसंही असू शकतं, मग ते काही पेपरमध्ये लिहिता येत नाही. राईट. माझा आता तुम्हाला एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आजचं तुमचं हा सगळा स्टडी झाल्यानंतर काय ठाम विधान आहे कोरोनाबद्दल? म्हणजे हे मी म्हटलं की मी फ्युचर प्रेडिक्ट करत नाही, पण तरी आता 9 महिने झाले आहेत आणि याच्यावरनं भारताबद्दल तरी मी आता म्हणेन की आय एम फिलिंग भारताबद्दल की अर्थातच आता उद्यापासून सगळ्या लोकांनी पूर्ण जेवढी केअर घेतात ते सोडून सगळं बॅक टू पहिले झालं तर मग सांगता येत नाही, पण बहुतेक तसं होणार नाही. लोकांना भरपूर याचं हे झालेलं आहे, जाणीव झालेली आहे आणि लोकांनी जर का रिस्पॉन्सिबल वागलं तर मला तर आता असं वाटतं की म्हणजे आणि बेटरच होईल, इम्प्रूव्हच होईल सिच्युएशन, असं मला तरी वाटतं. पण ठीक आहे, म्हणजे तुमचं असं ठाम विधान आहे की भारतामध्ये जो
अर्थातच तुमच्या स्टडीतनं दिसलेलंच आहे की जी अपेक्षा होती तसं काही घडलं नाही. आणि भविष्यातही तुम्हाला असं वाटतं की भारताच्या बाबतीमध्ये कोविड फार त्रासदायक ठरणार नाही. हो, म्हणजे याच्या पुढे तरी ऑलरेडी खूप त्रास झालाय बरं, पण याच्याहून जास्ती त्रास वाढणार नाही आणि आत्ताचं जे डिक्लाइनिंग ट्रेंड आहे ते तसंच राहील असं माझं तरी मत आहे. अर्थात एज आय सेड की लोकांनी जर का बिहेवियर बदललं, कॉशनरी नोट. कॉशनरी नोट. येस. शेवटचा माझा प्रश्न आहे, तो अधिक महत्वाचा आहे, कारण तुमच्यासारख्या तज्ज्ञ माणसांनीच याच्यावरती मतं व्यक्त करावीत असं मला वाटतं. आपली अर्थव्यवस्था कोणीकडे जाईल असं तुम्हाला वाटतं? वेदर इट विल बी अ एल शेप, व्ही शेप, डब्ल्यू शेप, के शेप, एल शेप? इथून तरी म्हणजे वरच जाईल असं वाटतं मला. जे शेप, जे खाली गेलेलो आहे तर आपण वर जाऊ. आणि मी फक्त स्टॉक मार्केटचं म्हणत नाही. लोक म्हणतील स्टॉक मार्केट आय एम ऑल्सो नॉट टॉकिंग अबाउट स्टॉक टॉकिंग ऑफ स्टॉक मार्केट. ओव्हरऑल म्हणतोय मी की आपल्याला खूप वाईट ऑलरेडी झालेलं आहे आणि याच्यापासून आता आपल्याला वर यायचं आहे आणि येणार आपण. आणि किती फास्ट येणार, म्हणजे त्याच्यात गव्हर्नमेंट पॉलिसीज आहेत, त्याला दुसरेही प्रश्न आहेत आणि म्हणजे कोरोना कितपत लवकर खाली जातो हे पण प्रश्न आहे. बरं, पण स्लोली ॲज इकॉनॉमी इज रिव्हायव्हिंग, व्हेरियस सेक्टर्स ओपन होत आहे. त्यामुळे लुकिंग अपच आहे आउटलुक माझ्या मते. डाऊन तर नाहीये, पण फक्त किती फास्ट वर जाईल हे सांगणं, म्हणजे जे म्हटलं तर खूप लवकर वर जाईल, डब्ल्यू आणि व्ही म्हटलं तर थोडं असं जात आहे काय, हे सांगणं कठीण. सर थँक्यू सो मच. खूप शॉर्ट मध्ये आपण हा इंटरव्ह्यू केला, परंतु तुम्ही ज्या विषयाचा अभ्यास केला आहे तो अधिक आशादायी आणि महत्वाचं म्हणजे आपण ज्याला म्हणूया की ज्यांच्या मनात असे प्रश्न होते की काय भारतामध्ये का नाही असं झालं. 135 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये साधारणपणे 1 कोटीच्या आसपास आता रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले, म्हणजे जे प्रमाण अत्यंत कमी आहे. पण ते का कमी आहे ते डॉक्टर मांडे आणि तुम्ही देशासमोर मांडलेलं आहे. मला वाटतं जानेवारीमध्ये तुमचा रिपोर्ट पुन्हा पब्लिश होतोय, तो पेपर पब्लिश होतोय. मला आशा आहे, आणि जे डॉक्टर मांडेंच्याही मुलाखतीमध्ये मी म्हटलं की समाज अधिकात अधिक विज्ञानवादी व्हावा, अधिकात अधिक विचार प्रवर्तक व्हावा, यासाठी अशा चर्चा सातत्यानं घडून येणं अपेक्षित आहे. आपण राजकीय चर्चा तर नेहमीच टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती बघतो. सरांनी पण अनेक इलेक्शनमध्ये त्याचे डेटा विश्लेषण केलेलं आहे. सो आय एम रिअली ग्लॅड. थँक्यू सो मच. आणि तुम्ही आता जाता जाता जो रेफरन्स दिलेला आहे की ज्या वेळेला स्टेट वाईड डेटा आपल्याकडे येईल त्यावेळेला आपण महाराष्ट्र सेंट्रिक ठेवून देशाच्या 30ही राज्यांचं विश्लेषण तुमच्याकडनं करून घेऊ. थँक्यू सो मच सर. खूप खूप छान वाटलं मला. आणि नमस्कार. इतकी छान मराठी मोठी मोठी माणसं देशाच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटला लीड करतायत ते बघूनही आनंद वाटला. थँक्यू सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.